सर्वांना श्री स्वामी समर्थ. आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा मात्र त्याग केला पाहिजे. त्याग करायला शिकलं पाहिजे. अतिस्वाद मनाला नाही तर फक्त जिभेला सुख देतो आणि शरीर हळूहळू मात्र थकवतो. संयमित खाणं शरीराला हलकं ठेवतं आणि विचारांना स्पष्टता देतं. वादावर नियंत्रण आलं की आरोग्य आपोआप मात्र आपल्याला साथ देतं. त्याचप्रमाणे वाद जिंकून समाधान मिळत नाही तर नात्यात मात्र तितकाच दुरावा वाढतो. आपल्या जवळची माणसेही दूर जातात. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आजचा ब्लॉग हा सगळ्यांसाठीच मात्र खूप छान आणि अति वेगळाच आहे. तर आज आम्हाला जायचं होतं कृषी महोत्सवला. ब्लॉग मात्र शेवटपर्यंत बघा, कारण इतकं सुंदर असं कृषी प्रदर्शन आमच्या नाशिकमध्ये सुरू होतं आपल्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातर्फे. आणि मात्र उद्या त्याचा शेवटचा दिवस होता. 23 पासून 23 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत हा कृषी महोत्सव होता आणि आज मात्र 26 जानेवारी होती आणि आहोंना सुद्धा सुट्टी होती. त्यासाठी सकाळी सकाळी छान अशी देवपूजा केली, स्वयंपाक वगैरे आवरला आणि आम्ही सुद्धा निघालो होते कृषी महोत्सव प्रदर्शनला. मग वरती घरातील कामे, स्वयंपाक किंवा पूर्ण आवरावर केली, जेवण वगैरे झालं, युट्यूबचा ब्लॉग वगैरे अपलोड केला, तोपर्यंत आम्हाला घरीच मात्र 2:30 वाजून गेलेले. घरातून निघालो तेव्हा ऑन द वे 3ला मात्र आम्ही निघालो आणि इथे सुद्धा 4 पर्यंत येऊन पोहोचलो. आताचं वातावरण तुम्ही बघू शकता, 4 वाजलेले होते तरी सुद्धा काहीच ऊन नव्हतं. आणि बघा, इतकं मोठं असं भव्य प्रदर्शन आहे. इथे आल्या लगेच हा क्यू आर कोड स्कॅन करावा लागतो आणि नंतर इथे एक पास फिलअप करावे लागते, कारण प्रवेशपत्र अजिबात नाहीये. हा महोत्सव तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता. गुगलवर अहो सुद्धा दाखवत होते की ह्याप्रमाणे माहिती फिलअप करणे सुरू होती. आपला मोबाईल घ्या, गुगल ओपन करा, उजव्या बाजूला असणारा कॅमेरा ओपन करा, समोर फ्रंट साईडने एंट्री असल्यामुळे सुरुवातीला चालू आणि बघा इतकी सुंदर अशी मूर्ती आणि नंतर भारत माताचं जे काही चित्र किंवा मूर्ती स्वरूपात त्यांनी केलेलं होतं ते सुद्धा आता तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण इतकं सुंदर असं कृषी प्रदर्शन होतं. मी पूर्णच जे काही होतं ते ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण आम्ही सुद्धा हे सर्व काही बघितलं होतं. आणि जे आम्ही नाही बघितलं ते 1-2 स्टॉल नाही दाखवले, कारण सगळीकडे खूप जास्त आणि भयंकर गर्दी होती. सुरुवातीला हे सगळं काही शेतीचे वगैरे उपकरणे होते म्हणून आम्ही सुद्धा इथे थांबलेलो नाही, लवकर पुढे गेलो. ही बघा, ही प्लेट्स, जे काही आपण प्लेट्स वगैरे बनवतो त्याची ही मशीन होती आणि ही आपल्या घरच्याच लाईट्सवर वगैरे चालते, म्हणून कोणीही हिला परचेस करू शकत होतं. पण आपल्याला घ्यायची नव्हती. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया का प्लेट्स कशा तयार होतात. ते करून झालं तेव्हा लगेचच आम्ही इथे पुढे आलो आणि इथे सौर ऊर्जेवर चालणारे छोटे छोटे उपकरणे होते. नंतर जे जे काही आता आम्ही बघितलं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढे. तर अगदी छान आणि सुंदर होतं हे सगळं. नंतर अजून थोडंसं पुढे आलो आणि बघा हे छान असे प्लांट्स होते. जर आपल्याला घरी गार्डनिंग वगैरे करायची असेल तर आपण ते घेऊन जाऊ शकतो आणि ते मार्गदर्शन सुद्धा करतात का त्यांना कोणतं खत वगैरे टाकायचं, सीड्स वगैरे टाकायच्या. आणि छान छान होतं. कृषी प्रदर्शन असल्यामुळे कृषी महोत्सव म्हणजे संदर्भातच खूप जास्त माहिती होती. आणि बघा हे सगळं काही बांबूने बनवलेलं होतं. या सगळ्या वस्तू बांबूने बनवलेल्या होत्या म्हटल्यावरती छान आणि सुंदर होत्या. बांबूने बनवलेले कानातले सुद्धा याच्यामध्ये होते, मी तुम्हाला दाखवणारच आहे. अजून लाइटिंग्स वगैरे होत्या. घरात लावण्याच्या डेकोरेटिव्ह वस्तू खूप जास्त या कृषी प्रदर्शनमध्ये असतात किंवा शेतीविषयी माहिती सुद्धा. जर आपल्याला शेती करायची असेल आणि काही कळत नसेल तर तुम्ही इथे नक्कीच भेट देऊ शकता. ते कोणतं दाखवा. ऑनलाईन करू शकता का, म्हणजे ऑर्डर वगैरे. नंतर त्यांनी जे काही नारी शक्तीविषयी एक मला औषध वगैरे दाखवलेलं होतं तेच तुमच्यासोबत शेअर केलं, कारण ते लेडीजसाठी खूप जास्त छान होतं. मला तर काही गरज नव्हती, पण ज्यांना काही प्रॉब्लेम्स वगैरे मध्ये अडचणी असतात त्यांच्यासाठी ते खूप जास्त बेटर होतं. नंतर इथे फ्लावर्सकडे आलो आणि हे सुद्धा विक्रीसाठीच असतात. आणि बघा इतके सुंदर असे क्यूट फ्लावर्स होते ना. माझ्याकडे ऑलरेडी 2-3 फ्लावर्स आहे म्हणून आम्ही काही घेतले नाही, पण म्हटलं चला शूट करूया जेणेकरून छान हिरवगार सुद्धा दिसत होतं. डोळे तर अगदी भरून गेले. नंतर हे सुद्धा कूलर विक्रीला होते आणि फक्त 3,000 मध्ये छान होते. 2 जणांसाठी तर अगदी बेटर. नंतर हे काही होतं ना, हे सुद्धा बांबूने बनवलेल्या हाताच्या हातमागावरच्या बांबूच्या वस्तू होत्या. त्याच्यामुळे खूप सुंदर अशा वस्तू होत्या आणि हाताने बनवलंय म्हटल्यावर कॉस्टली सुद्धा तितक्याच होत्या, म्हणून आम्ही खूप जास्त काही घेतलं नाही, मात्र सगळं बघण्याचं काम केलं.
नंतर थोडंसं पुढे आलो आणि ते भाकरवडी, शंकरपाळी ही काही ज्वारीच्या पिठापासून बनलेली होती. अगदी हेल्दी होती स्नॅक्ससारखं. तर आम्ही इथे फक्त भाकरवडी घेतलेली आहे आणि अगदी टेस्टी अशी भाकरवडी तिथली होती, कारण ती टेस्टला सुद्धा देत असतात आपल्याला. म्हणून जे काही होतं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे, की आम्ही काय घेतलं किंवा फक्त बघितलं. का ज्या वस्तू फक्त बघण्याच्या आहेत त्या फक्त बघून पुढे जात होतो. इथे होता एक छोटासा ठसा जो की फक्त ₹100 मिळत होता आणि 100 मध्ये काय येतं म्हणून मात्र इथे धूम अशी गर्दी झालेली होती. आणि बायकांसाठी तर छान होतं. चकली, शेव वगैरे असं पडत होते, मोदक सुद्धा पडत होते, पण आम्ही काही घेतलेलं नाही, कारण ऑलरेडी आमच्याकडे मोदकचा ठसा आहे म्हटल्यावर आपल्याला उगाच ₹100 घालवण्याची गरज नाही. आणि तिथे ऑफर होती, कारण तो 150ला होता तर आज 100 मध्ये देत होता. चकली, शेव असं खूप सारे छोटे-छोटे आयटम्स त्यांनी बनवून सुद्धा दाखवले होते. मॅगी सुद्धा याच्याने बनवता येत होती किंवा मोदक सुद्धा बनवता येत होते आणि अगदी आकारामध्ये बघा. तर ते जे काही होतं ना, ते छान पद्धतीने ते बनवून सुद्धा दाखवत होते आणि मग ते आम्ही छोटासा ब्लॉगमध्ये सुद्धा घेऊन घेतलं, की तुमच्यासोबत शेअर करता येईल. पण मला वाटलं का गरज नाहीये आणि ऑलरेडी आपल्याकडे मोदकचा ठसा आहे आणि आपण एवढं बनवत सुद्धा नाही. त्याच्यानंतर लगेचच इथे पुढे आलेलो होतो आणि बघा इथे सुद्धा इतकं छान असं जे काही माठ असतात आपले पितळी किंवा कॉपरमधले अगदी ओरिजिनल होते. हे माठ 2-2 हजाराला होते, पण अगदी क्यूट आणि छोटे-छोटे होते. 2 जणांच्या ह्याच्याने तर खूपच अगदी छान होते आणि आम्ही सुद्धा बघितले. त्यांना नळ वगैरे सुद्धा लावलेलं होतं. कॉपरच्या बॉटल होत्या, या सुद्धा 1000च्या वरती होत्या. कॉस्टली म्हणण्यासारखं सगळंच कॉस्टली होतं, असं काहीच नव्हतं जे की आपल्याला स्वस्तामध्ये मिळणार आहे. कारण बाहेर जे मिळतंय ना, तेच ते इथे शॉप वगैरे लावत असतात. पण काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला केंद्रातर्फे मिळत असतात आणि त्या आपल्याला बघायला सुद्धा मिळतात. बाहेर गेलं तर 2 गोष्टीचं ज्ञान सुद्धा आपल्याला मिळतं. काही नवीन वस्तू असल्या तर त्या सुद्धा आपल्याला बघता येतात. आता हा स्टॉल जो होता, जो आपल्या दिंडोरी प्राणी सेवा मार्गाचा होता. त्याच्यामुळे सण, वार, व्रत, वैकल्य, अक्षय तृतीयेची पूजा कशी केली पाहिजे, मांडणी कशी पाहिजे, त्यानंतर होती वटसावित्रीची पूजा, नंतर दीपपूजन कसं करतो आपण, त्याच्यानंतर पुढचं होतं म्हणजे गोकुळाष्टमी आपण कशी साजरी केली पाहिजे, पूजा मांडणी कशा केल्या पाहिजे, हरतालिका विधी आपण कसा केला पाहिजे, पूजा मांडणी, ऋषी पंचमीविषयी माहिती सांगितलेली होती या ठिकाणी. घटस्थापना आपण नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या घरी आई भगवतीसाठी करत असतो, ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, कोजागरी पौर्णिमा आपण कशा पद्धतीने साजरी केली पाहिजे, सत्यनारायण जो की आपण प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी करत असतो, कोणत्याही ब्राह्मणाशिवाय, नंतर वसुबारसोती, धनत्रयोदशीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मांडणी कशी करायला पाहिजे, दिवाळीची मांडणी आपण कशी करत असतो, लक्ष्मीपूजनचं आपण छान असं पूजन कसं करत असतो, याबद्दल सुद्धा माहिती होती. त्याच्यानंतर लगेचच होतं खंडोबा नवरात्र, जे की खूप जास्त महत्त्वाचं असतं. आपल्या कुलदेवाची सेवा घडत असते आपल्याकडनं, जे की महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. नंतर होळीची पूजा कशी केली पाहिजे, नागपंचमी कशी केली पाहिजे, नंतर याच्यामध्ये होतं पोळा सण हा कसा साजरा केला गेला पाहिजे. नंतर पुढे सुद्धा असे काही छोटे-छोटे सण होते. नंतर हा आपला मार दिंडोरी प्राणी सेवा मार्गामध्ये देवघर देवारा कसा असायला हवा, ज्यांना माहिती नाही ते सुद्धा लोकं इथून छान असं शिकून जातात. गुढीपाडव्याची पूजा आपण घरच्या घरी विधियुक्त कशी करत असतो. नंतर इथे महालक्ष्मी ज्या काही गणपती बाप्पांसोबत येत असतात, त्या कशा आपण करत असतो. आजूबाजूला महालक्ष्मी होत्या आणि मध्ये गणेश चतुर्थीची स्थापना सांगितलेली होती, कशा पद्धतीने करतो आपण. त्याच्यानंतर तुळशीचं लग्न, तुळशी विवाह हा आपल्या हिंदू धर्मातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे, तो कसा साजरा केला पाहिजे. त्याच्यानंतर होळीची होती, नंतर रानबाई आणि कानबाई हे सुद्धा सांगितलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर चैत्र गौरी होती. नंतर हा थोडा वेगळाच सण होता. मी सुद्धा याच्याबद्दल काही ऐकलं नव्हतं, पण तिथे फर्स्ट टाईम बघितला. नंतर छंदपूजा सुद्धा होती. ज्या गोष्टी आपण बघत नाही, त्या गोष्टी आपल्याला इथे कृषी महोत्सवामध्ये बघायला मिळतात आणि आपल्या घरामध्ये आपल्याला कोणाला विचारायची गरज पडत नाही. बाहेरून माहिती घ्यायची गरज पडत नाही, कारण आपण जेव्हा सेवेमध्ये येतो, तेव्हा आपल्याला सगळ्या वस्तू या इथे छान पद्धतीने सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. आम्ही इथे 4ला पोहोचलेलो होतो आणि 8 पर्यंत बाहेर निघालो. इतका मोठा कृषी महोत्सव आहे, तरी आम्ही जास्त टाईमपास म्हणजे थांबलो नाहीये. फक्त बघत-बघत पुढे गेलो. आणि नंतर इथे भारतीय संस्कृतीबद्दल काही सांगितलेलं होतं आणि छान असा म्हणजे इतकं सुंदर रेखाटलेलं होतं ना. आणि आता हा कृषी महोत्सव 5 दिवसांचा असतो म्हटल्यावर आम्ही मागच्या वर्षी सुद्धा गेलेलो होतो आणि आता सुद्धा आलो. बघा इथे सुद्धा त्यांनी छान असं भारतीय संस्कृतीबद्दल माहिती सांगितलेली होती. सगळं काही जे काही आपल्याला लागतं महिलांना, आधी जे काही लागत होतं किंवा आधीच्या परंपरा कशा होत्या, आता किती बदल झालेला आहे, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि ते बैलगाडा वगैरे सगळं काही असं व्यवस्थित, शेत वगैरे, शेत बघा किती छान आणि सुंदर त्यांनी केलेलं होतं. नंतर इथलं सुद्धा जे काही पंढरीची वारी होती, ज्या वारीला आपण सगळेच जात असतो. छान असं पंढरीची वारीचं आषाढी एकादशीचं वर्णन त्यांनी छोट्याशा अगदी स्वरूपामध्ये मांडलेलं होतं आणि अगदी सुंदर होतं. नंतर पुढे आले आणि आपल्या मराठी संस्कृतीमध्ये जे काही आपले महिने येतात, पण आपण इंग्रजी
माध्यमात शिकलेले मुलं मुली पुढे इंग्रजी महिना आठवतो आणि मराठी मात्र विसरून जातो. पण आपली संस्कृती कधीही विसरायला नको. या संस्कृतीची एक जाणीव देणारा हा कृषी महोत्सव. नंतर होता इथे विवाह संस्कार. विवाह संस्कार बघितल्यावर आम्हाला आमच्याच लग्नाची आठवण झाली, कारण कसा पुढे सांगतेच. बघा, विवाह संस्कारमध्ये आल्याच्या नंतर इथे परंपरेनुसार ज्या ज्या काही गोष्टी आपण करत असतो हे जाणंच घर असतं, जे की आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा नाही एकदा आपण तिथे जात असतो. ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना नक्कीच माहिती असेल. अहो, खूप सारे थकलेले होते आणि आजचा पूर्ण शूट मीच घेतलेला होता, कारण आहोंना चालूनच खूप जास्त थकवा आला. नंतर सप्तपदी, जी वचनांची सप्तपदी, आपण आपल्या प्रत्येक जण एकमेकांना 7 वचन देत असतो आणि ते निभावतो का हे प्रत्येकाने विचारायला हवं. आमच्या लग्नामध्ये पण सेम अशाच पद्धतीने सप्तपदी झालेली होती आणि ते सुद्धा छान होती. नंतर पाहण्याचा कार्यक्रम, जे काही छोटे मोठे कार्यक्रम, सुपारी फोडणे, आपल्या विवाहापर्यंत सुरुवात झालेली असते, पाहण्यापासून, चहा पोह्यांपासून तर शेवट हा कुठे होतो हे सगळं काही यांनी दिलेलं होतं. याच्यामध्ये मेहंदीचं असू दे किंवा बांगड्या भरण्या, हे सगळे आहे ना, हे हिंदू संस्कृतीतील अगदी छान अशा परंपरा, उत्सव आहे आणि प्रत्येक समाजामध्ये आपापल्या पद्धतीने केलं जातं. मग हळद लावणे, हळद कुटणे, त्याच्यानंतर ओटी भरणे किंवा पाठवणी करणे, मुलीची पाठवणी कशा पद्धतीने केली पाहिजे, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये अगदी छान वर्णन. ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी तर त्यांनी डायरेक्ट मांडणीच केलेली होती, जेणेकरून आपल्याला छोट्या छोट्या मुलींना सुद्धा कळतं काय पद्धतीने काय चाललेलं आहे किंवा कशा पद्धतीने आपली संस्कृती ही काम करत होती आणि आता आपण काय विसरलो, काय सोडलं आहे का मागे. नंतर जे नवरे आल्याच्या नंतर आपण औक्षण करतो, त्यांना घरात घेतो, त्याच पद्धतीने लगेचच इथे आता याचा एंड होणार होता आणि लगेच पुढे बघा, इथे जेव्हा सप्तपदीच्या पुढेच त्यांनी छान असं मांडणी वगैरे केलेली होती, कारण हे लग्नाचंच होतं. तुळशीचं लग्न आपण कशा पद्धतीने लावतो, देव आपण कशा पद्धतीने उठवतो, देव उठणे एकादशी आपण कशा पद्धतीने करत असतो, हे सगळं काही वर्णन इथे केलेलं होतं. नंतर सप्तपदी होती आणि नंतर मग आम्ही इथे पुढे आलो. इथे छान असा मठ्ठा सुद्धा बनवून दिला जात होता आणि हे सगळं काही आपल्या आधीचे ज्या पद्धतीने गावाकडे होतं किंवा आपण सुद्धा असे घरी बघितलेले आहे, तसं खेळलेलो आहे, ते सगळं काही तिथे आठवतं आपल्याला, अगदी आपलं बालपण. आपल्याकडे जर छोटे मुलं असतील ना, तर या ठिकाणी नक्कीच घेऊन जायचं आणि व्हिजिट करायची, कारण त्यांना सुद्धा कळेल की आपलं आयुष्य आधीचं कसं होतं. त्याच्यानंतर लगेचच आता हे आपलं होतं आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील स्टॉल. त्याच्यामध्ये छान छान असे देवघर सुद्धा होते, जे की मी तुम्हाला दाखवते. हे कमळाचे फ्लावर्स होते, यांना आपण छान असं डेकोरेट पीसेससाठी वापरू शकतो. हे सगळे काही जे देवघर आहे ना, हे सागापासून बनवलेले होते, अगदी प्युअर साग, पण किमती सुद्धा अगदी प्युअर पद्धतीने होत्या. म्हणजे आम्ही घेतलेलं देवघर अगदीच कमी किमतीमध्ये आम्हाला मिळालं होतं 6,000ला, पण इथे आम्ही घेतलेलं देवघर अगदी 29-30,000ला होतं. पण दिसायला सुद्धा तितकेच क्यूट आणि ते सुंदर दिसतात, कारण ते अगदी सागाने बनवलेले असतात आणि हे तर म्हणजे फर्निचर पासून बनवलेले होते, तर याच्या सुद्धा किमती 30-30,000पर्यंत होत्या. नंतर सुवर्णदीप, जो की आता आपल्याच दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये किंवा गुरुपीठवर उपलब्ध करून दिलेला आहे, तो सुवर्णदीप सुद्धा तिथे विक्रीसाठी आणलेला होता, जेणेकरून प्रत्येकाला माहिती व्हावी का आपल्या याच्यामध्ये नवीन नवीन जे काही उपकरणं आहेत ते आलेली आहेत. नंतर छान छान असं जे काही देवगड देवारे होते सगळे बनवून झाले. आपण गुरुपीठावर किंवा आपल्या प्रत्येक केंद्रामध्ये महाराजांना जो शिला अर्पण करत असतो दरबारामध्ये, तो होता. आणि नंतर हे महिला बचत गटाचे स्टॉल होते. पुन्हा इथे छान असं आपलं मराठी महिन्यांचं वर्णन सुद्धा केलेलं होतं. बघा, आपण आधीचे दिवस खेळ विसरून चाललो. वासुदेव, पिंगळा, त्याच्यानंतर गोंधळ, जो की आपण लग्नाच्या वेळेस सुद्धा होत असतो या ठिकाणी. नंदी बैल, जे की आधी यायचे, हे सगळे खेळ आधीचे होते आणि आता जी परिस्थिती, जे दिवस आले, ते सगळं काही विसरून चाललेले आहेत मुलं मुली. म्हणून त्यांच्यासाठीच हा कृषी महोत्सव असतो, जेणेकरून आपल्या पिढीला कळायला हवं की आपण काय विसरलो आहे किंवा आधी आपल्या आई वडिलांच्या काळात काय होतं आणि जग आता कुठे चाललेलं आहे. जग एआयच्या माध्यमातून खूप दूर आलेलं आहे. ते सुद्धा ते छान असा गोंधळ वगैरे करून दाखवत होते. नंतर वाया मुरळी होती, लावणी होती, त्याच्यानंतर भारुड होतं, जे की मी बऱ्याच वेळा कीर्तनामध्ये सुद्धा ऐकलेलं आहे. छान इथे सुद्धा रेखाटून वर्णन केलेलं होतं आणि यांना या गोष्टी करण्यासाठी तर बराच वेळ लागत असेल. म्हणजे कमीत कमी 8 ते 15 दिवस यांची तयारी असते आणि पुन्हा 5 दिवस हा महोत्सव सुरू असतो. ग्राउंड जे काही आहे ते खूप जास्त मोठं आहे.
बघा इथे 30 रुपये घेत होते आणि छोटे छोटे जे काही मडके असतात अगदी छोटे, चहा वगैरे सुद्धा येणार नाही इतके छोटे, फक्त डेकोरेटिव्ह पीसेससाठी ते आपला हात धरून आणि आपल्याला शिकवत होते की कसं बनवलं जातं. आम्ही तर फक्त बघितलं, कारण असंही राहू बोलले का घेतलं जरी ना तो तरी ते बाईकवर अगदी तुटून जाईल, कारण घरी जाऊस तरपर्यंत ते अगदी छान असं सुकणार सुद्धा नाही. म्हणून एक शूट घेतला आणि बघितलं. त्याच्यानंतर आपण जे काही विसरलो आधीचे खेळ आम्ही खेळलेलो आहे. आताची जी पिढी मात्र जी नवीन येणार आहे त्यांना ह्या गोष्टी माहिती नाही आहे, तर त्या गोष्टी त्यांना माहिती व्हाव्या, त्यांच्यापर्यंत त्या माहिती पोहोचवल्या जाव्या यासाठी तिथे सगळं काही जे काही वर्णन होतं ते केलेलं होतं. म्हणजे छोटे छोटे खेळ असू दे किंवा लगोरी असू दे, आपलं ते गोट्या गोट्या जे म्हणतात, भवरे असू दे, या आधीचे खेळ जे आमच्या काळामध्ये होते आणि आताचे बरेचसे लोक जे विसरून चाललेले आहेत. त्याच्यानंतर इथे लगेचच बघा छोटे छोटे जे काही आपल्या घरामध्ये लागणाऱ्या वस्तू होत्या त्या सुद्धा ते अगदी बनवून देत होते आणि प्रत्येक जण हा ज्याच्या त्याच्या परीने इथे शॉप घेऊन आलेला होता आणि अगदी कॉस्टली तर ते बाहेर सुद्धा विकतात म्हणून नाही, पण त्यांचा सुद्धा काही म्हणजे उदरनिर्वाह व्हावा यासाठी हा कृषी महोत्सव असतो की जे शेतकरी असतात किंवा जे लोकांकडून आपण बाहेर काही वस्तू घेत नाही, आपण सहजपणे मॉलमध्ये निघून जातो मोठ्या मोठ्या, तर इथे सुद्धा तशा लोकांकडून वस्तू विक्रीसाठी माऊलींनी हा छान असा एक हे घेतलेला आहे आणि छान नियोजन असतं. बघा मातोश्री कृषी पर्यटन हे दिंडोरी तर्फे होतं. तर इथे काय होतं, तर इथे सुद्धा तेच होतं. हाऊमध्ये घुसलेले मी नंतर बाहेरचा शूट घेतला आणि नंतर आम्ही सुद्धा थोडा वेळ बसलो आणि अगदी डोळ्यात पाणी आलं. कारण हेच ते दिवस जे आम्ही आधी म्हणजे आम्ही आधी सगळ्यांनी एन्जॉय केलेले, पण आताची पिढी मात्र अजिबात एन्जॉय करू शकत नाही आणि आम्हाला सुद्धा आठवतात मात्र हे दिवस, की छान गाणी होती, जुन्या गाणी होत्या, सगळं काही जवळून सुद्धा दाखवलं. हे सगळे काही गेले ते दिवस राहिले त्या आठवणी, कशा पद्धतीने पाणी प्यायचो, गावात खेळायचो, फिरायचो आणि आधी आपल्या गावातील घरं कशी होती हे सगळं काही हिच्यामध्ये आणि अगदी जुने गाणी. आमच्याकडे तर बऱ्याच वेळा आम्ही ही गाणी ऐकलेली आहेत. हे जुने खेळ, हे सगळं काही अगदी छान पद्धतीने जुन्या काळातलं शूट केलेलं होतं. तेच आम्ही सगळं बघितलं. नंतर बघा टेप रेकॉर्ड होतं किंवा रेडिओ होता, हे सुद्धा आधी असायचं. प्रत्येकाच्या घरी असायचं. इस्त्री होती, पहिल्या जुन्या वस्तू. नंतर इथे आपलं शिवाजी महाराजांचा छान असा किल्ला. बघा इतकं छान पद्धतीने सगळं काही त्यांनी केलेलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी मात्र फोटोज काढण्याची इतकी जास्त गर्दी होती ना, म्हणून असे एकदम जवळून शूट घेता येत नव्हते, कारण गर्दी बऱ्यापैकी होती. प्रत्येकाला फोटो काढण्याची आवड असते, कारण इतकं सुंदर रेखाटलेलं असतं ना, तर डोळे तर भरतातच. मात्र एक आठवण म्हणून आपण फोटोज काढत असतो आणि आम्ही आठवण म्हणूनच छान असा युट्यूबवर ब्लॉग शेअर करतो. घेऊन ये. इकडे किती थंड वाटतंय. मग इकडे गावात सगळं आहे ना, आपण समोर काय ब्लर होतोय काय कसं राहतो सगळ्याचं. इथला मी तसा त्या खालचं घेत होते असं. तुम्ही बघितलं का शेती उपकरणे किंवा शेतामध्ये कशा पद्धतीने पेरणी केली जाते ना, अगदी छान थंडगार तिथे वाटत होतं, कारण तिथे सगळं काही गवत वगैरे एनी टाइम पाणी वगैरे छान असं सुरू होतं. नंतर पुन्हा इथे छान अशी दिसलं तुम्हाला कृष्णाची मूर्ती होती, जी की आपण इथे मथुराला बघत असतो आणि इथे सुद्धा पुन्हा तेच बांबूच्या वस्तूंनी बनवलेलं हे सुद्धा एक आकर्षक वस्तू होते आणि इथे सुद्धा असा छान असा स्टॉल होता. हा सुद्धा जवळून बघितला, कारण इथे काही गर्दी नव्हती. बांबूंपासून बनवलेली आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींची मूर्ती ती सुद्धा बघितली आणि ब्लॉगमध्ये घेतली. खूप छान वाटलं ही बघून. अगदी छान व्यवस्थित किती कलाकृती असेल ना, ज्याच्या हातात ज्याने बनवलेलं असेल. हे चावीचे होल्डर्स होते आणि छान होते. घरामध्ये जर ज्याच्याकडे जास्ती फॅमिली वगैरे आहे किंवा जास्त चाव्या असतात त्यांच्यासाठी दिसायला सुद्धा अगदी अट्रॅक्टिव्ह होते, दिसायला सुद्धा छान होते. नंतर हे घरगुती म्हणजे त्यांच्या शेतातले अगदी छान असे जे तांदूळ पीक शेतकऱ्यांमार्फत कोणी घेत नाही आणि मॉलमधून शॉपमधून घेतो, तेच इथे विक्रीसाठी आलेले असतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा बरेच लोक इथे घेत असतात. तांदूळ वगैरे सुद्धा होते, काही फ्रेश असा भाजीपाला सुद्धा होतात, कारण 5 दिवसांचा महोत्सव असल्यामुळे प्रत्येक जण त्या पद्धतीने येत असतो. नंतर इथे छान असं जो काही उसाचा रस होता तो घेतला, थंडगार अगदी आणि छान होता, कारण छोटंसं मशीन होतं, आवाज सुद्धा करत नाही आणि व्यवस्थित असं बनवलं सुद्धा जात होतं. नंतर इथे बांबू प्लांट बघण्यासाठी मी आली आणि बघा इतके सुंदर असे बांबू प्लांट होते आणि मात्र जो काही आता ब्लॉगचा शेवट होता तो होणार होता. हे बांबू प्लांट प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आणि याचं सुद्धा एक वेगळंच असं काही आहे ना, ते महत्त्व सुद्धा आहे. बघा छोटे छोटे बांबू प्लांट्स होते, प्रत्येकाने घेण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आता इथे कृषी महोत्सवात इथे संपलेला आहे. शेवटचा रस घेतला छान असा उसाचा आणि आम्ही सुद्धा घरी आलो.
तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा निघताना रात्रीचे 8:30 होऊन गेलेले होते आणि अगदी छान असं शेवटचं सुद्धा दिसत होतं. अहो बोलले का हे सुद्धा ब्लॉगमध्ये घेऊन घे जेणेकरून अगदी छान वाटतं आहे कलरचे लाईट्स वगैरे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही जर आत्तापर्यंत ब्लॉग बघितला असेल तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना